बाई तुझा आशीर्वाद. प्रेक्षकांनो, मालिका खूप सुंदर वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे. मालिकेमध्ये अनेक गोष्टींचे मात्र आता उलगडे होताना आपल्याला दिसत आहे. मालिका खूपच सुंदर वळणावरती आहे. इकडे आता मालिकेमध्ये पाहिलेलं आहे आपण की अवनीला तिचं आता करिअर सुरू करायचं आहे. पण हे करिअर सुरू करत असताना मात्र आता अवनीला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा तिचे आता जे डॉक्युमेंट्स आहेत, तिचे जे फाईल आहेत, ते सगळ्या गोष्टी मात्र आता या सगळ्यामध्ये मिळणं गरजेचं आहे. पण तेच देण्यासाठी ज्या वेळेला घरच्यांनी मात्र आता नाकारलेलं आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे राजाने कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढचा मागचा विचार न करता प्रेक्षकांनो एका झटक्यात मात्र आता तिचे डॉक्युमेंट्स कसे आणून दिलेत, काय आणून दिलेत आणि त्यानंतर मालिकेचा टर्निंग पॉईंट आलाय. यासाठी राजाला मदत केलेली आहे ती म्हणजे तिच्या वहिनीने. आणि इतकंच नाही आहे तर वहिनीने आता मात्र एक अशी गोष्ट इकडे सांगितलेली आहे की ज्या गोष्टीच्या मुळे आता इकडे राजा आणि अवनी हे दोघं जण कायमचे एकत्र येणार आहेत. नक्की असं काय घडलंय, कसं घडलंय, एका झटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे आपण पाहिलं की आता झिपऱ्याने फोनवरती फोन करून आईसोबत बोलत आहे आणि हीच गोष्ट मात्र आता या सगळ्यामध्ये अवनीला खूप भावते आणि अवनी या सगळ्यामध्ये सांगायला लागते की खरं सांगायचं तर आता मुळातच या सगळ्यामध्ये खरंच तू चिंता करू नकोस, आई आहे तुझ्यासोबत. यावरती आता इकडे झिपऱ्या सांगत आहे, आई पण वहिनी आले ना तर वहिनी आमची इतकी आणि अशी काळजी घेते आहे ना की काय सांगू. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतात ते म्हणजे अवनी विचार करायला लागते, नाही रे खरंच माझ्यामध्ये इतका आता तू इकडे इन्व्हॉल्व्ह होऊन पडू नकोस. कारण काही झालं ना तरीसुद्धा मात्र आता मी इथे फार दिवसाची हे नाही आहे आणि त्यानंतर मात्र आता माझंच मन मला खात राहील की मी हे सगळं काय केलं. नाही खरंच तू माझ्यामध्ये इतका गुंतत जाऊ नकोस. पण त्याच वेळेला मात्र आता अवनीने फोन आणलाय आणि इकडे पाण्या तिला घरी घेऊन आलेला आहे. घरी घेऊन आल्यावरती मात्र आता लगेचच इकडे अवनी आपल्या वहिनीला वेगळ्या नंबरवरून कॉल करते कारण घरातल्या सगळ्यांनी आपला नंबर ब्लॉक करून टाकलेला असणार आहे हे तिला चांगलंच माहिती आहे. आणि म्हणून आता ती फोन करते आणि फोन केल्यावरती मात्र आता ती सांगायला लागते, वहिनी अगं मी ना काहीतरी करण्याचा विचार करते, तू मला आता इकडे माझे डॉक्युमेंट्स पाठवून देशील का. यावरती वहिनी म्हणते, हे बघ मी बघते काय करायचं ते, पण ना गुपचूपपणे काय करता येईल ते बघेन. तू एक काम कर ना, तू कोणाला तरी पाठव आणि मला एक ठिकाण सांग, मग त्या ठिकाणी मी आता डॉक्युमेंट्स आणून देते. यावरती ती सांगते, ठीक आहे मी सांगते तुला काय करायचं ते. यावरती मात्र आता नेमका दादा तिकडे आलाय म्हणजे महेश तिकडे आलाय आणि महेश आता या दोघींचं बोलणं ऐकतोय आणि त्यानंतर महेश आता ओरडून, काहीही झालं तरी तुला कोणत्याही प्रकारचे मात्र आता डॉक्युमेंट्स मिळणार नाही आहेत. एक गोष्ट लक्षात ठेव, तू या सगळ्यामध्ये या घरासाठी मेलेली आहेस आणि आता तुला या घरामधून काही मिळणार नाही आहे याची आता म्हणजे तू खात्री करून घे, कुणीही तुला काही देणार नाही आहे. आणि त्यानंतर मात्र आता इकडे वहिनी सांगायला लागते, ऐका ना तुम्ही आता असं काय करताय, तुम्ही या सगळ्यामध्ये याच्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी मात्र आता सोडून द्या. म्हणजे कसं आहे ना, तिच्या आयुष्यात ती पुढे चाललेली आहे तर तिला काहीतरी करायचं असेल तर आता तिला करू द्या की. यावरती महेश सांगायला लागतोय, काय करू द्या म्हणजे आता ही या सगळ्यामध्ये तिचा नवरा आता मात्र बसून खाणार आणि तिचा नवरा बसून खाऊन आणि आपण तिला या सगळ्यामध्ये का बरं हे करायचं आहे. मला असं वाटते की तिला तिच्या या सगळ्यामध्ये पुढे जाऊ दे, तुम्ही तिला अजिबात अडकवू नका. असं म्हटल्यावर ती मात्र आता चिडलेला आहे तो म्हणजे इकडे आता महेश आणि तो सांगतोय की तुझ्या नवऱ्याला कमवायची अक्कल नाही आहे आणि आता तो या सगळ्यामध्ये त्याला कमवायची अक्कल नसल्या कारणाने तो आता तुझ्याकडून पैसा कमवून घेणार का. त्यासाठी तर आता तुला त्याने केलेलं आहे ना. असं म्हणत मात्र आता इकडे महेश चांगला चिडलाय, फोन कट केलाय. अवनीला काहीच कळायला मार्ग नाहीये, काय करू. अवनी आता रडायला लागले. सगळेजण तिकडे आलेत आणि सगळेजण अवनीला आता मात्र बोलायला लागलेत की काय झालं अवनी वहिनी. अवनी सांगायला लागते, खरं तर ज्या सगळ्यासाठी मला आता डॉक्युमेंट्स हवेत तेच डॉक्युमेंट देण्यासाठी दादाने मात्र आता नकार दिलेला आहे. असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतोय, तो म्हणजे राजा असं कसा नकार देऊ शकतोय. यावरती ती सांगायला लागते, हो त्यांनी दिलाय नकार आणि आता त्यांनी मला सांगितलंय की कोणत्याही प्रकारचे तुला आता
पेपर वगैरे मिळणार नाहीत, पेपर जर का मिळाले नाहीत तर मी कसं काय माझ्या जॉबसाठी अप्लाय करणार, माझी स्वप्न कशी पूर्ण करणार, मला पुढे शिकायचं आहे, मला जॉब करायचा आहे, बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत आणि असं असताना मी आता काय करणार आहे असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे राजा, कसं नाही तुला देणार पेपर, मी बघतो कसे नाही देणार ते. यावरती ती म्हणते हो पण दादा बोलला ना मला नाही देणार. यावरती तो सांगायला लागतो या राजाचं प्रॉमिस आहे, एवढं जर का मी करू शकलो नाही ना मग मात्र आता मला काय करायचं आहे ते काही नाही आहे. काहीही झालं तरीसुद्धा माझं वचन आहे तुला की आता मी तुला कोणत्याही परिस्थितीमध्ये इकडे एकटीला ठेवणार नाही आहे, मी तुला ते आणून देणार म्हणजे देणार. असं म्हटल्यावरती मात्र आता अवनी सांगायला लागते खरंच खरंच मला ते माझे कागदपत्र मिळतील का, तू जर का मला आता ते कागदपत्र मिळवून दिलेस ना तर आता तुझी मी कायमची ऋणी राहीन. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे राजा सांगायला लागतो अजिबात काळजी करू नकोस अवनी, मी आणून देतोय म्हटलं ना तुला. असं म्हटल्यावरती अवनीला विश्वास बसत नाहीये, पण त्याच वेळेला मात्र आता इकडे झिपऱ्या सांगायला लागतो वहिनी काळजी करू नको, एकदा का राजा आता बोलला ना तर राजा हे सगळं बोलल्यावरती मात्र आता तुला जे काही पाहिजे ते राजा नक्की आणून देईल, तू चिंताच करू नकोस. त्यानंतर मात्र आता इकडे अवनीच्याच फोनवरून अवनीच्या वहिनीला कॉल केलाय. ज्या वेळेला अवनीला कॉल केलेला आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे अवनीची वहिनीला तो सांगतोय की हे बघा वहिनी, हे बघा म्हणजे काही झालं तरी तुम्ही गुपचूप मला ते पेपर आणून देऊ शकता का. यावरती ती म्हणते हो मी नक्कीच देऊ शकेन, पण आता तुम्ही कुठे भेटणार आहात. यावरती तो सांगायला लागतो मी येतो तुमच्या घराच्या इकडे. असं म्हटल्यावरती मात्र आता वहिनी सांगायला लागते ठीक आहे, मला कितपत बाहेर पडणं शक्य होईल काही माहीत नाही आहे, कारण ऑलरेडी यांनी आता ऐकलेलं आहे ना की मात्र आता तिला हवे आहेत ते. असं म्हटल्यावरती मात्र आता या सगळ्यामध्ये ज्या वेळेला तो सांगायला लागतो ठीक आहे मी तुमच्या घराच्या इथे येतो, वाटलं तर मी आता तुमच्या घराच्या आत सुद्धा यायला कमी करणार नाही आहे, तितकी सुद्धा मी रिस्क घेऊ शकतो. यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते नाही नाही तुम्ही इतकी रिस्क घेऊ नका, कारण आता घरामध्ये सगळेजण असतील. यावरती तो म्हणतो नाही अवनीसाठी जे काही करता येईल ना ते मी करेल, तिला जर का या सगळ्यामध्ये तिचा करिअरसाठी तिच्यासाठी हे जर का पाहिजेच आहे तर हे मला मिळवलंच पाहिजे, अजिबात चिंता करायची नाही आहे. असं म्हणत मात्र आता इकडे राजा निघा आणि त्याच वेळेला मात्र आता ज्या वेळेला राजा तिकडे घराच्या इकडे गेलाय आणि त्यावेळेला इकडे आता महेश झोपलाय आणि त्यामुळे वहिनी मात्र आता घराच्या बाहेर येऊ शकत नाहीये आणि ती बाबासुद्धा बाहेर हॉलमध्ये बसलेले असतात आणि त्यामुळे मात्र आता राजा तिला कॉल करतोय आणि ती सांगायला लागते की खरंच मी घराच्या बाहेर येऊ शकत नाहीये, कारण काहीही झालं तरी घरामध्ये सगळेच आहेत. आणि त्यानंतर राजा आता सांगतोय तुम्ही नाही येऊ शकत तर ठीक आहे मी आहे ना, मी खिडकीतनं येतो. राजा आता स्वतःच्या जीवावरती खेळत खिडकीतून आत गेलाय, ते सगळे डॉक्युमेंट्स घेतलेत आणि त्याच वेळेला मात्र आता वहिनीने त्याला एक गोष्ट सांगितले आणि वहिनी त्याला सांगते जर का आमच्या अवनीसाठी तुम्ही इतकं करू शकता ना तर मला खात्री आहे की अवनीच्या बाबतीमध्ये तुम्ही आता कधीच काही चुकीचं करणार नाही. म्हणजे मुळातच तुम्ही आता एक गोष्ट मला सांगा की या सगळ्यामध्ये तुम्ही आता अवनीला सुखात ठेवाल, काहीही झालं ना तरीसुद्धा अवनीच्या पाठीशी असेच राहा. असं म्हणत मात्र आता इकडे वहिनी ते डॉक्युमेंट देते. राजा घरी आल्यावर ते सगळे डॉक्युमेंट ज्या वेळेला मात्र आता तो इकडे देत आहे आणि त्यावेळेला मात्र या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी एकदाच क्लिअर झाल्यात. त्या म्हणजे मात्र आता इकडे अवनी लगेच मिठी मारायला लागते. ती म्हणजे अवनी मिठी मारते आणि अवनी आता लगेचच सांगायला लागते थँक्यू राजा, आज जे काही तू माझ्यासाठी केलेस ना मी कधीच आता विसरू शकत नाही आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता अवनीने मिठी मारले आणि या सगळ्यामध्ये राजा आणि अवनी एकत्र यायला लागलेत आणि त्याच वेळेला मात्र आता वहिनी इकडे अवनीला फोन करून सांगणार आहे कशा पद्धतीने राजा हा तिच्यासाठी द बेस्ट ऑप्शन आहे. आणि इथूनच अवनी आणि राजा या दोघांची लव्ह स्टोरी मात्र आता जोमात सुरू होणार आहे. खरं तर या सगळ्यामध्ये अवनीने मात्र आपल्या करिअरसाठी हा सगळा निर्णय घेतलेला आहे, पण त्याच वेळेला राजाच्या या वागणुकीमुळे घरच्यांच्या वागणुकीमुळे अवनी आता पूर्णपणे दांडगटांची सून बनून जाणार आणि इथूनच मालिका खूप छान वळणावरती येताना आपल्याला दिसणार आहे. मालिकांचे असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा.